नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. तर काल जो व्हिडिओ अपलोड झाला होता त्यामध्ये थोडासा साऊंड प्रॉब्लेम होता, म्हणून तोच व्हिडिओ मी परत एकदा शूट करून तुमच्या समोर ठेवतोय. ठीक आहे, कालचाच व्हिडिओ परत एकदा मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, आपण डिस्कशन करत होतो रिगार्डिंग न्यूमरिकल्स ऑन फॅराडेज लॉ. त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपण पाहिला होता, त्यामध्ये टोटल 15 क्वेश्चन्स आपण डिस्कस केले होते. आता हा दुसरा व्हिडिओ, यामध्ये पण जवळपास आपण 15 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर बघा, कंटिन्युएशन मध्ये क्वेश्चन नंबर 16, 1 Faraday of charge was passed through the electrolytic cells placed in series containing solutions of Ag+, Ni+2 and chromium+3, then silver, nickel and chromium deposited will be. ठीक आहे, तर बघा, क्वेश्चन वाचल्यानंतर अगोदर हे कळलं पाहिजे की हा फॅराडेच्या लॉचा क्वेश्चन आहे. सिंपल थिंग आहे, इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणलंय, फॅराडे म्हणलंय, आणि परत मी सांगितलं होतं तुम्हाला फॅराडेच्या पहिल्या लॉचा वापर कधी करायचा असतो आणि दुसऱ्या लॉचा वापर कधी करायचा असतो. फर्स्ट लॉ व्हेन एकच सोल्युशन दिलं असताना पहिला लॉ. किती सिंपल आहे बघा, एक सोल्युशन दिलं, पहिला लॉ. जर मोर दॅन वन सोल्युशन्स दिलेले असतील देन वी हॅव टू यूज सेकंड लॉ. तर बघा, इथं 3 सोल्युशन्स डिस्क्राइब्ड आहेत आणि परत सिरीज शब्द आला. लक्षात ठेवा, सिरीज असा शब्द आला कंपल्सरीली, दॅट क्वेश्चन बिलॉंग्स टू फॅराडेज सेकंड लॉ. ठीक आहे, मान्य आहे. आता फॅराडेचा सेकंड लॉ काय सांगतो रे रिगार्डिंग मास? W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E. मान्य आहे. वेट डिपॉझिटेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इक्विव्हॅलेंट वेट. Weight deposited is directly proportional to equivalent weight. So I am going to use this relation here. Okay, so WAG is to W nickel is to W chromium. बघा, वेटचा रेशो, वेट जर इक्विव्हॅलेंट वेटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, वेटचा रेशो म्हणजेच कशाचा रेशो? म्हणजेच इक्विव्हॅलेंट वेटचा रेशो. सो आय कॅन राईट E ऑफ AG, आता Ag प्लस लिहितोय पर्पजफुली, गडबड होऊ नये म्हणून. E ऑफ निकेल +2, क्वेश्चन मध्ये बघा निकेल +2 दिलाय, अँड E ऑफ क्रोमियम +3, क्रोमियम +3. मान्य आहे? आलं का लक्षात सगळ्यांच्या? नाउ पुट हिअर द व्हॅल्यूज. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सिल्वर, सिल्वरचे ॲटॉमिक मास बघा किती आहे? 108 आहे. ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट 108 डिवायडेड बाय 1 इज 2. निकेलचं ॲटॉमिक मास बघा 59 डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट बघा रे किती आहे? 2. चार्ज म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट इज 2. क्रोमियमचा ॲटॉमिक मास 52. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट हिअर? 3. समजलं सगळ्यांना? मी कुठला फॉर्म्युला वापरला इक्विव्हॅलेंट वेट काढण्यासाठी? ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट, ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये मास आणि वेट दोन्ही एकच असतं, म्हणून बोलताना माझ्याकडून कधी वेट आलं किंवा कधी मास आलं, तुम्ही त्याला काही डाऊट वगैरे माइंडमध्ये आणू नका. ठीक आहे का? दोन्ही गोष्टी सारख्या असतात. आता बघा, हे कॅल्क्युलेशन काय येईल? 108 इज टू, हे येतं 29.5 आणि हे येतं 17.3 समथिंग 33. मान्य? अर्थ असा निघतो, इफ वेट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड इज 108 ग्राम, जर सिल्वरचं डिपॉझिट झालेलं वेट 108 ग्राम असेल, then weight of nickel will be how much? 29.5 gram. Similarly, weight of chromium will be 17.33 gram. मान्य? रेशोचा अर्थ तोच असतो ना. ठीक आहे, वेटचा रेशो काढला आपण. मी जर समजा सिल्वरचं वेट म्हणजे पहिला नंबर 108 घेतला तर ऑटोमॅटिकली दुसरा 29.5 असणार आहे आणि तिसरा 17.33 ग्राम असणार आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. तुम्हाला ऑप्शनमध्ये हे दिसणार आहे, सिल्वरचं वेट इतकं, निकेलचं इतकं आणि क्रोमियमचं इतकं. लक्षात आलं का सगळ्यांच्या? महत्त्वाची गोष्ट की फॅराडेच्या सेकंड लॉचा क्वेश्चन आहे, हे तुला कळलं पाहिजे. कसं कळलं? मोर दॅन वन सोल्युशन आहे आणि परत सिरीज असा वर्ड वापरलेला आहे. मग आपण फॉर्म्युला काय वापरला? Weight deposited is directly proportional to equivalent weight.
वेटचा रेशो म्हणजे इक्विव्हॅलंट वेटचा रेशो. किती सिंपल आहे रे. इक्विव्हॅलंट वेट काढण्यासाठी फॉर्म्युला काय वापरला, ॲटॉमिक वेट बाय ऑक्सिडेशन स्टेट. ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे चार्ज असतो ना. बघा इथं हे +1 असल्यामुळे इथं 1 आलं, हे +2 असल्यामुळे 2 आलं, +3 असल्यामुळे 3 आलं. व्हेरी सिंपल. फॅराडेज फर्स्ट लॉ पेक्षा फॅराडेज सेकंड लॉचे न्यूमरिकल हे इझी असतात. टाइम कमी लागतो, प्रोव्हाइडेड तुला इक्विव्हॅलंट वेट काढता यावं. ठीक आहे का, समजलं सगळ्यांना. चला पुढे जाऊ. क्वेश्चन नंबर 17 बघा. क्वेश्चन काय, सेम क्वांटिटी ऑफ करंट वॉज पास्ड थ्रू मोल्टन NaCl अँड मोल्टन क्रायोलाइट. क्रायोलाइट नावाचं एक सोल्युशन असतं कंटेनिंग Al2O3. ते क्रायोलाइट काय आहे हे मला माहिती आहे बघा, Na3AlF6, पण याचा ना आपल्या क्वेश्चन सॉल्विंगचा काहीच संदर्भ नाही. ठीक आहे, कारण काय म्हणलंय, क्रायोलाइट मध्ये काय आहे, Al2O3 आहे. ठीक आहे, सो फॉरगेट अबाउट क्रायोलाइट. आपल्याला कामाचं काय आहे इथं फक्त Al2O3. मान्य आहे सगळ्यांना. पुढे बघा, इफ 4.6 ग्राम ऑफ सोडियम वर लिबरेटेड इन वन सेल. खरं तर लिबरेटेड वर्ड चुकलाय, कारण लिबरेशन कोणाचं होत असतं, गॅसचं होत असतं. पण क्वेश्चनमध्ये लिबरेटेड दिलंय, नो प्रॉब्लेम, आपल्या कॅल्क्युलेशनवर काही परिणाम त्याचा होणार नाही. ठीक आहे, द मास ऑफ ॲल्युमिनियम लिबरेटेड इन अदर सेल विल बी. ठीक आहे, बघा एवढं कळलं का आपल्याला. दोन सोल्युशन दिसतात, एक NaClचं आहे आणि दुसरं Al2O3चं आहे. मी म्हणलं मोर दॅन वन सोल्युशन गिवन. विच लॉ, फॅराडेज सेकंड लॉ. फॅराडेज सेकंड लॉ. ठीक आहे, बघा आता मी काय म्हणू शकतो, WNA, मी फॉर्म्युला हा वापरतो, W1/W2 = E1/E2. मान्य आहे, सांगितलं ना हा फॉर्म्युला तुम्हाला. वेटचा रेशो म्हणजे इक्विव्हॅलंट वेटचा रेशो. ठीक आहे, WNA/WAL = ENA/EAL. मान्य आहे. आता बघा काय दिलंय आपल्याला, WNA दिलंय, सोडियम किती डिपॉझिट झाला हे दिलंय 4.6 डिवायडेड बाय WAL काढायचंय, हीच क्वांटिटी अननोन आहे. इक्विव्हॅलंट वेट ऑफ सोडियम बघा, सोडियमचं ॲटॉमिक मास असतं 23 आणि सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज फिक्स असते, ती कधीच बदलत नाही, +1 बिंग इट इज अल्कली मेटल. ठीक आहे ना, 23/1. ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमचं ॲटॉमिक वेट 27, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 3 असते. तुम्हाला वाटलं तर ॲल्युमिनियमचं इक्विव्हॅलंट वेट लक्षातच ठेवावं लागेल. ॲल्युमिनियमचं इक्विव्हॅलंट वेट कधीही लक्षातच ठेवायचं आहे. ठीक आहे का. आता बघा पुढे काय कॅल्क्युलेशन होईल. सो 4.6/WAL = 23/9. सो WAL = 4.6 × 9, 4.6 × 9 डिवायडेड बाय 23. बघा हे डिव्हिजन होतं इथं, हे 0.2 येतं, 0.2 × 9. ठीक आहे का. बघा परत एकदा सांगतो, 4.6 हे WNA दिलेलं होतं, WNA दिलेलं होतं, WAL काढायचं आहे. इक्विव्हॅलंट वेट्स बघा, सोडियमचं किती असतं रे 23, ॲल्युमिनियमचं 27/3 म्हणजे किती 9, 23/9. आता क्रॉस मल्टिप्लाय केलं काय तर बघा, आता 23 हे डिव्हिजन जातं 0.2. व्हॉट विल बी आन्सर, 1.8 ग्राम. 1.8 ग्राम. मान्य आहे सगळ्यांना. अरे मान्य आहे का सगळ्यांना. चला नोट करा. गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 18. 1 coulomb of charge was passed through solutions of silver nitrate and copper sulfate. सिल्वर नायट्रेट आणि कॉपर सल्फेट असे दोन सोल्युशन आहेत, त्या दोन्हीमधून 1 कुलम चार्ज पास केला. किती पास केलं हे मॅटर करत नाही. सेकंड लॉ मध्ये इक्वल पास केलं हे मॅटर करतं. तर अर्थ असं निघतो की या दोन सोल्युशन मध्ये इक्वल चार्ज पास झाला. द रेशो ऑफ अमाऊंट्स ऑफ सिल्वर अँड कॉपर डिपॉझिटेड विल बी. तर सिल्वर आणि कॉपरचं जे काही वेट डिपॉझिट होणार आहे, मास डिपॉझिट होणार आहे, त्याचा रेशो काय असेल. सिंपल क्वेश्चन आहे बघा. विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज हिअर, W1/W2. दोन सोल्युशन आहेत, फॅराडेज सेकंड लॉ आलं की लक्षात. W1/W2 = E1/E2. पुट द व्हॅल्यूज. W1/W2 मी काय करतो, सिम्बॉल लावतो, WAG/WCU = E1 EAG E2 ECU. मान्य आहे सगळ्यांना. आपल्याला हा रेशो त्याने विचारलाय.
हा रेशो त्यांनी विचारला जरी असला आपण काय करूत, हा रेशो काढूत. हा रेशो काढला म्हणजे याचंच आन्सर मिळालं. चला बोला, इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सिल्वर कसं काढणार रे? ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट. व्हॉट इज ॲटॉमिक मास ऑफ सिल्वर? 108. सिल्वरची ऑक्सिडेशन स्टेट कधीच बदलत नसते, इट इज फिक्स, इट इज +1. ठीक आहे. कॉपरची बदलू शकते. कॉपरचा ॲटॉमिक मास बघा 63.5. आता याची ऑक्सिडेशन स्टेट कंपाऊंड बघा काय रे, कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटमध्ये SO4- 2 असतो, SO4- 2 असतो, म्हणून Cu किती येईल? +2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. तर हे आन्सर येतं 108:31.75. दिस इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं असणार आहे फायनल आन्सर. मान्य आहे का? दिस इज युअर फायनल आन्सर. चला पुढे जाऊ. 2 इलेक्ट्रोलिटिक सेल्स, one containing acidified ferrous sulfate and another containing acidified ferric chloride are in series. 2 सोल्युशन आहेत, एक फेरस सल्फेट आहे, दुसरा फेरिक क्लोराइड आहे. सिरीज मध्ये कनेक्ट केले, संपलं. फॅराडेज सेकंड लॉ. सिरीज शब्द दिसला की नक्कीच कुठल्या लॉचा क्वेश्चन आहे रे? फॅराडेज सेकंड लॉ. द रेशिओ ऑफ मासेस ऑफ आयर्न डिपॉझिटेड ऑन कॅथोड विल बी. ठीक आहे. परत मासचाच क्वेश्चन आहे. सो आय हॅव टू टेक दिस फॉर्म्युला W1/W2 इक्वल्स टू E1/E2. E1/E2. पण आता दोन्ही ठिकाणी आयर्न आहे म्हणून मिस्टेक व्हायला स्कोप आहे, म्हणून मी काय करतो बघा, सिम्बॉल लावतो. बघा रे, फेरस कळते सगळ्यांना. फेरस म्हणजे आयरन +2, फेरस म्हणजे Fe+2, Fe+2. आणि दुसरं सोल्युशन आहे फेरिकचं. फेरिक म्हणजे +3 मान्य आहे, इक्वल्स टू E फेरस अपॉन E फेरिक. ओके. तर आपल्याला हा रेशो काढायचा, फेरस अपॉन फेरिक. आपण काय करू, इक्विव्हॅलेंट मासचा रेशो काढू. चला बोला आता इक्विव्हॅलेंट मास कसं काढायचं? ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट. चला बोला रे, व्हॉट इज ॲटॉमिक मास ऑफ आयरन? इट इज 56. इट इज 56 डिवायडेड बाय व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट हियर बघा 2. व्हॉट इज ॲटॉमिक मास ऑफ अगेन हियर 56 डिवायडेड 3 ऑक्सिडेशन स्टेट. तर हे 56 कॅन्सल होईल. सो रिझल्ट विल बी 3:2. काय आन्सर असेल रे? 3:2. लक्षात आले ना दोन्ही क्वेश्चन? नोट करा फटाफट. गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 20. An electric charge was passed through silver voltmeter connected to a water voltmeter. आता इथं voltmeterचा अर्थ तुम्ही साध्या भाषेत इलेक्ट्रोलिटिक सेलच घ्या. ठीक आहे. बॅटरी वापरून आपण चार्ज पास करायलोत ना, म्हणून व्होल्टामीटर असं नाव दिलंय. इलेक्ट्रोलिटिक सेल फॉर आवर सेक ऑफ कन्व्हिनियन्स. तर 2 इलेक्ट्रोलिटिक सेल आहेत, एकामध्ये सिल्वरचं एक्झिस्टन्स आहे, दुसऱ्यामध्ये वॉटर आहे. The cathode of silver voltmeter weighed 0.108 ग्राम मोर ॲट द एंड ऑफ इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे इलेक्ट्रोलिसिसच्या शेवटी सिल्वरचा जो कॅथोड आहे त्याचं वेट कितीनं वाढलं रे? 0.108 ग्रामनं वाढलं. ठीक आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन लिबरेटेड ॲट ॲनोड. तर ॲनोडवरती जो ऑक्सिजन गॅस लिबरेट व्हायला, ठीक आहे, त्याचं व्हॉल्यूम किती असेल? ठीक आहे. क्वेश्चन वाचून एवढं कळलं, एकाचं वेट आणि दुसऱ्याचं व्हॉल्यूम असा हा क्वेश्चन आहे. म्हणून मला फॉर्म्युला घेत असताना आता W1/W2 घेता येणार नाही. आय हॅव टू टेक W1/V2. एकाचं वेट तर दुसऱ्याचं व्हॉल्यूम. सांगितलंय तुम्हाला हे पण. इट इज वेट हे इक्विव्हॅलेंट वेटला प्रपोर्शनल, व्हॉल्यूम इक्विव्हॅलेंट व्हॉल्यूमला प्रपोर्शनल. व्हॉल्यूम इक्विव्हॅलेंट व्हॉल्यूमला प्रपोर्शनल. ठीक आहे. नाउ पुट द व्हॅल्यूज. दिस इम्प्लाइज W1 बघा, सिल्वरचं वेट किती दिलं रे? सिल्वरचं वेट 0.108. वाटलं तर मी याला एकदा सिम्बॉल फॉर्ममध्ये लिहितो, मग नंतर व्हॅल्यूज पुट करतो. बघा WAG अपॉन व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन इक्वल्स टू सिल्वरचं इक्विव्हॅलेंट वेट, ऑक्सिजनचं इक्विव्हॅलेंट व्हॉल्यूम. मान्य? आता व्हॅल्यू टाकतो. सिल्वरचं वेट डिपॉझिट झालेलं दिलंय क्वेश्चन मध्ये, किती दिलं रे बघ? 0.108. हे काढायचंय. इक्वल्स टू इक्विव्हॅलेंट वेट सिल्वरचं पाठ करून ठेवा 108. ओके. आता इक्विव्हॅलेंट व्हॉल्यूम ऑक्सिजनचं तुम्हाला मी सांगितलंय 5.6 लिटर्स. किती रे? 5.6 लिटर्स. पण लक्षात ठेवा, ऑप्शन बघायच्या अगोदर व्हॉल्यूम कशात दिलं हे बघायचं. जर समजा ऑक्सिजनचं व्हॉल्यूम लिटरमध्ये दिलेलं असेल,
इथं 5.6 लिटर टाकून द्या, नो प्रॉब्लेम. पण दिलेला आन्सर जर व्हॉल्यूमचं समजा ml मध्ये असेल तर, मिलीलीटर मध्ये असेल तर, किंवा सेंटीमीटर क्यूब मध्ये असेल तर, मिलीलीटर, सेंटीमीटर क्यूब आणि सीसी या सगळ्या गोष्टी सारख्या असतात. बघा, मिलीलीटर इक्वल टू सीसी इक्वल्स टू सेंटीमीटर क्यूब. तर या क्वेश्चनचं जे ऑप्शन आहे ते सेंटीमीटर क्यूब मध्ये दिलेलं आहे. म्हणून मला इथं जे इक्विव्हॅलेंट व्हॉल्यूम टाकायचं ऑक्सिजनचं ते कशात टाकावं लागेल रे? सेंटीमीटर क्यूब म्हणजेच ml. बघा 5.6 लिटर आहे, लिटरचं सेंटीमीटर क्यूब किंवा लिटरचं ml कसं करता? मल्टिप्लाय बाय 1000. लक्षात घ्या, मी इथं 1000 न का मल्टिप्लाय करतोय? कारण मला हे आन्सर कशात अपेक्षित आहे? सेंटीमीटर क्यूब किंवा ml मध्ये अपेक्षित आहे. ठीक आहे. नाव कॅल्क्युलेशन बघा, व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन इक्वल्स टू 5.6च येतं आन्सर. किती येतं रे आन्सर? 5.6 सेंटीमीटर क्यूब और ml और cc ह्या सगळ्यांचा अर्थ एकच असतो. मान्य आहे का सगळ्यांच्या? बघा, हे इथं कॅन्सल करा, 10⁻³ येतं, हे 1000 न मल्टिप्लाय केले ते कॅन्सल होऊन जातं. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. हे का केलं तर मला ml मध्ये आन्सर अपेक्षित होतं म्हणून. मला जर लिटर मध्ये आन्सर पाहिजे असतं तर मी इथे हे 1000 घेतलं नसतं. ओके, चला पुढे. जनरली ml किंवा सेंटीमीटर क्यूब मध्ये ऑप्शन असतात व्हॉल्यूमचे. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन. सेम अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू सोल्युशन्स ऑफ सिल्वर नाइट्रेट अँड HCl. इफ 1.08 ग्राम ऑफ सिल्वर इज ऑब्टेन्ड इन फर्स्ट केस, द व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन लिबरेटेड इन सेकंड केस. परत एकदा, एकाचं मास आहे, दुसऱ्याचं व्हॉल्यूम आहे, सेम असाच क्वेश्चन आहे. W1/V2 इक्वल्स टू E1/V2. तर मी इथं सिम्बॉल काढून ॲक्च्युअल कोणाचं वेट आहे, व्हॉल्यूम आहे ते लिहितोय. वेट ऑफ सिल्वर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ, आता गॅस बदललाय बघा, हायड्रोजन आहे, हायड्रोजन इक्वल्स टू इक्वॅलंट मास ऑफ सिल्वर डिवायडेड बाय इक्वॅलंट व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. मान्य? तसाच क्वेश्चन आहे हा, ऑक्सिजनचा होता तो हायड्रोजनचा आहे, बस एवढाच बदल आहे. नाउ पुट द व्हॅल्यू. WAG इज गिवन 1.08 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन काढायचं आहे इक्वल्स टू इक्वॅलंट वेट सिल्वरचं माहिती आहे 108. परत एकदा ऑप्शन हे ml मध्ये आहे असं ॲझ्युम करा, ml किंवा सेंटीमीटर क्यूब किंवा cc मध्ये. आता सांगा मला, व्हॉट इज इक्वॅलंट व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन? इट इज 11.2 लिटर्स. 11.2 लिटर्स. तर लिटरचं ml करायचं आहे, आय हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000. ठीक आहे का? तर ऑप्शन व्हॉल्यूम, साधी गोष्ट आहे बघा, जे युनिट या व्हीचं ते युनिट या व्हीचं, इक्वॅलंट व्हॉल्यूमचं जे युनिट असेल तेच इकडच्या व्हॉल्यूमचं युनिट असेल. हे ml घेतलं हे ml येईल, हे लिटर घेतलं हे लिटर येईल. ठीक आहे. आता बघा, कॅल्क्युलेशन करावे लागतील. सो दिस इज कमिंग टू बी व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. बघा रे, डिव्हिजन करा, इथं जात आहे 10⁻² येतं आहे, हे 1000 इकडं नेलं 10 येते, 10 आणि हे 11.2चा गुणाकार 112 आन्सर येईल. बघा, 112 ml और सेंटीमीटर क्यूब और cc या सगळ्यांचा अर्थ एकच असतो. आलं का लक्षात? या दोन्ही क्वेश्चनमध्ये बघा, एकाचं वेट दिलेलं होतं, दुसऱ्याचं व्हॉल्यूम दिलेलं होतं, म्हणून W1/V2 असणारा आपण फॉर्म्युला सिलेक्ट केला, कॅल्क्युलेशन केलं. हे युनिटमुळं 1000 मल्टिप्लाय केलेलं आहे आपण. ठीक आहे ना? जे युनिट इक्वॅलंट व्हॉल्यूमचं, सेम युनिट व्हॉल्यूमचं, डाव्या बाजूच्या व्हॉल्यूमचं युनिट हे इक्वॅलंट व्हॉल्यूम ठरवतं. आलं का लक्षात? नोट करा मग फटाफट. नेक्स्ट क्वेश्चन. 3 Faradays of electricity are passed through molten Al2O3, aqueous copper sulfate and molten NaCl taken in 3 different cells. The amounts of aluminum, copper and sodium deposited in terms of their mole ratio is. प्रश्न बघा वेगळा आहे, आपल्याला वेटचा रेशो नाही विचारलेला, आपल्याला कशाचा रेशो विचारलाय? मोल्सचा रेशो विचारलाय. ठीक आहे, पण लक्षात घ्या, मोल्सचा रेशो डायरेक्टली कधीच मिळत नसतो. अगोदर रेशो कशाचा मिळतो? वेटचा मिळतो. कारण फॅराडेच्या सेकंड लॉ मध्ये मोलचा काही संदर्भ नाही. तर आपण काय करणार आहोत? अगोदर वेटचा रेशो काढणार, मग आलेल्या वेटच्या रेशोचं कन्वर्जन मोल रेशो मध्ये करण्याचा प्रयत्न करणार. दिस विल बी स्ट्रॅटेजी टू सॉल्व दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ठीक आहे, तर बघा
वेटचा रेशो मी घेतोय W1 इज टू W2 इज टू W3 इक्वल्स टू E1 इज टू E2 इज टू E3. मान्य आहे? अरे मान्य आहे का सगळ्यांना? सिम्बॉल लावूत W बघा सिरियल नंबर तसाच घ्यायचा जसा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. हा अगोदर ॲल्युमिनियम, नंतर कॉपर आणि नंतर सोडियम. ॲल्युमिनियम, कॉपर आणि त्यानंतर सोडियम. इक्वॅलंट वेट, इक्वॅलंट वेट. ठीक आहे, तर बघा आता इक्वॅलंट वेट ऑफ ॲल्युमिनियम, इक्वॅलंट वेट ऑफ कॉपर आणि इक्वॅलंट वेट ऑफ सोडियम. मान्य आहे? कबूल आहे? ठीक आहे, नोट करा. ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमचं इक्वॅलंट वेट कसं असतं? लिहू का डायरेक्ट? 9. आता पाठ करून ठेवा रे. ॲल्युमिनियम 9, सोडियम 23, सिल्वर 108. तुम्हाला एक यादी दिली होती ती पाठ करून ठेवा. ठीक आहे. कॉपरचं बदलू शकतं, मग कॉपरचं थोडंसं काळजीपूर्वक करायचं असतं. ॲटोमिक मास 63.5 डिवायडेड बाय, इथं कॉपर सल्फेट आहे. कॉपर सल्फेट मधला कॉपर +2 असतो ना, कॉपर +2 असतो. सो ऑक्सिडेशन स्टेट 2. सोडियम, सोडियम, सोडियम 23, सोडियम 23. मान्य आहे सगळ्यांना? ओके. आता हा झाला वेटचा रेशो. सांगा मला वेटच्या रेशोपासून मोलच्या रेशोपर्यंत कसं पोहोचायचं? मला तुम्ही एवढं सांगा, हाऊ टू फाइंड मोल्स व्हेन वेट इज गिवन. वेट दिल्यानंतर मोल कसं काढतात? तुम्हाला माहिती असणारा फॉर्म्युला वेट बाय मॉलिक्युलर वेट. खरं तर तो फॉर्म्युला चुकीचा आहे. वेट बाय मॉलिक्युलर वेट खाली हे मोलार मास असलं पाहिजे, मोलार मास असलं पाहिजे तेव्हाच मोल काढता येत असतात. पण मॉलिक्युलर वेट आणि मोलार मासमध्ये फक्त युनिटचा फरक असतो, नंबर तर सारखाच असतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज मोलार मास ऑफ NaCl 58.5 ग्राम. व्हॉट इज मॉलिक्युलर वेट ऑफ NaCl 58.5 AMU. AMU आणि ग्राम एवढाच फरक असतो. त्यामुळे तुमचं उत्तर आतापर्यंत कधी चुकलेलं नसेल. पण लक्षात ठेवा, वेट बाय मॉलिक्युलर वेट हा फॉर्म्युला चुकीचा आहे. खरं तर डिव्हिजनमध्ये काय पाहिजे? डिनॉमिनेटरला काय पाहिजे? मोलार मास. ओके, चल बघा आता वेटच्या रेशोपासून मी मोलचा रेशो काढण्याचा आता प्रयत्न करणार आहे. काय करणार आहे मी? आलेल्या वेट्सला त्यांच्या मोलार मासेसनं मल्टिप्लाय करणार आहे. सो बघा फॉर्म्युलामध्ये NaL सिम्बॉल, हा मोल्सचा सिम्बॉल N, NCU Na. इट विल बी इक्वल टू 9 डिवायडेड बाय व्हॉट इज molar mass of aluminum 27. molar mass of element is its gram atomic mass. aluminum चा atomic mass 27 है ना. 63.5 divided by 2 divided by 63.5. once again gram atomic mass copper चा 63.5. molar mass of element is its gram atomic mass. Okay, 23 divided by what is gram atomic mass of sodium 23 again. थोडक्यात असं कन्सिडर करा, हे वेट दिलेले आहेत, या वेटचे मोल्स काढायचे. ठीक आहे. आता हे येतं बघा 1/3 इज टू, हे 63.5 कॅन्सल करा, 1/2 इज टू 1, 1/3 इज टू 1/2 इज टू 1. मान्य आहे? आता याला होल नंबर मध्ये नेण्याचा प्रयत्न करू, 3 न मल्टिप्लाय करू. समजा इथं 3 न मल्टिप्लाय केलं, ते मल्टिप्लाय केलेलं 3 डिनॉमिनेटर मधलं 3 कट होईल, इथं काही कट होणार नाही, इथं 3 येईल. सो इट विल बी 3 इज टू 1 इज टू काय येईल? 1 इज टू 3/2 इज टू 3. तर हे असेल तुमचं फायनल आन्सर. हा परत एकदा मी DPP मधलाच क्वेश्चन घेतलेला आहे. हे सगळे क्वेश्चन DPP मधलेच आहेत. ठीक आहे का? तिथे एखाद्या दुसऱ्या आन्सरचं कॅल्क्युलेशनमध्ये माझी मिस्टेक झालेली असेल, तुझा गुणाकार तुझा भागाकार जे येत असेल ना ते फायनल आन्सर असेल. ठीक आहे. शेवटी मी पण माणूस आहे, माझ्याकडून पण एखादा गुणाकार भागाकार चुकू शकतो, तर काही उत्तरामध्ये करेक्शन असू शकतं. ठीक आहे ना. कन्फर्म करा, ते कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करून बघा. जर तुम्हाला वाटलं की बाबा नक्कीच हे कॅल्क्युलेशन चुकतंय तर मग तुम्ही बरोबर आहात. ओके, चला पुढे जाऊ. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ ए डायव्हॅलंट मेटल इज 3 × 10⁻⁻4 ग्राम पर cc. झेड दिलाय. इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट दिलंय म्हणजे काय दिलं रे? झेड दिलं. झेड इज गिवन 3 × 10⁻⁻4. ठीक आहे. डायव्हॅलंट मेटल म्हणलं
सांग रे, डायव्हॅलंट मेटलचा अर्थ काय? सिन्स डायव्हॅलंट मेटल ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे 2 + 2. का बरं रे? कारण बघ क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, डायव्हॅलंट मेटल, डाय म्हणजे 2. ठीक आहे. देन व्हॉट वी हॅव टू फाइंड हियर? अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक वेट काढायचं आहे आपल्याला. ॲटॉमिक वेट मी त्याला सिम्बॉल धरतो ए. हे काढायचं आहे आपल्याला. सांगा बरं कसं काढता येईल? सिंपल थिंग आहे, खूप सिंपल आहे. बघ, झेड इक्वल्स टू E/96,500. मान्य? झेड इक्वल्स टू E/96,500. ओके, बट E इज ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट. ॲटॉमिक मास जर मी ए घेतलं, ऑक्सिडेशन स्टेट किती दिली आहे? 2, A/2. येईल का लक्षात रे? इक्विव्हॅलंट वेट इज ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट, A/2. सो व्हॉट आय कॅन राईट हियर? A इक्वल्स टू Z इंटू 96,500. ठीक आहे, इंटू 2 इंटू 2. पुट करा व्हॅल्यू आता. A इक्वल्स टू Z तर दिलाय आपल्याला 3 × 10⁻⁴ इंटू 96,500 इंटू 2. एवढं कॅल्क्युलेशन जर तुम्ही परफॉर्म केलं, तुम्हाला एचा आन्सर मिळतं, ॲटॉमिक वेटचं आन्सर मिळतं 55.9च्या आसपास. 55.9च्या आसपास. आलं का लक्षात? तुला ही स्टेप फक्त कळणं महत्त्वाचं आहे. Z इक्वल टू E/96,500. बट व्हॉट इज इक्विव्हॅलंट वेट? ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात आले दोन्ही क्वेश्चन? ठीक आहे. याचं फायनल आन्सर आणि त्याचं फायनल आन्सर तुम्ही तुमच्या लेवलवर परत एकदा चेक करा. चला नोट करा. इथून पुढचे जे क्वेश्चन्स असतील ते डायरेक्टली फॅराडेज सेकंड लॉचे नसतील. ठीक आहे, किंवा डायरेक्टली फर्स्ट लॉचे पण नसतील, जनरल क्वेश्चन्स असतील. ठीक आहे का? म्हणून म्हणायचं नाही ते सेकंड लॉ का वापरला नाही म्हणून. फॅराडेच्या सेकंड लॉचे क्वेश्चन ज्या क्वालिटीचे असतात, ज्या टाईपचे असतात, ती व्हरायटी आपली सगळी झाली आहे. आता आपण जनरल फॅराडेच्या लॉचेच क्वेश्चन पाहतोय, पण जनरल डायरेक्ट तो लॉ वापरला जाणार नाही. बघा, फॉर द इलेक्ट्रोलिटिक प्रोडक्शन ऑफ NaClO4. NaClO4 म्हणजे सोडियम परक्लोरेट फ्रॉम NaClO3 chloride. According to equation NaClO3 plus water giving NaClO4 plus hydrogen, the number of Faradays of electricity required to produce 0.5 mole NaClO4 is. प्रश्नाचा अर्थ सांगतो. जर समजा या रिॲक्शन अनुसार मला 0.5 मोल NaClO4 चं प्रोडक्शन करायचं असेल, किती फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागेल? हा कंपाऊंड आपल्याला 0.5 मोल तयार करायचा आहे. ठीक आहे, बघा साधा प्रश्न आहे, रेडॉक्स रिॲक्शनशी कनेक्टेड आहे. दिलेली रिॲक्शन लिहितोय मी, NaClO3 प्लस वॉटर गिविंग NaClO4 प्लस हायड्रोजन. मान्य आहे? आता बघा इथं ऑक्सिडेशन स्टेट मी लिहितोय. चला बोला बरं, इथला क्लोरीन ऑक्सिडेशन स्टेट किती? +5. हाऊ मच? +5. and here it is +7. now see conversion, +5 to +7, +5 to +7, change of 2, it means 2 electrons. +5 चं +7 व्हायला म्हणजे 2 चा बदल व्हायला ना, 2 इलेक्ट्रॉन इथे यूज झालेले आहेत. ठीक आहे, आता बघा या 2 इलेक्ट्रॉनचा वापर, हे पुढे कोएफिशियंट किती दिसतोय तुम्हाला? 1 दिसतोय. म्हणजे मी म्हणू शकतो therefore 1 मोल NaClO4 corresponds to 2 इलेक्ट्रॉन. कारण बघा ना, या 2 इलेक्ट्रॉनमुळे 1 मोल NaClO4 तयार होणार आहे. 2 मोल इलेक्ट्रॉन म्हणजेच काय रे? 2 फॅराडे. बिकॉज वी नो दॅट 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स 1 फॅराडे. ओके, अर्थ असा झाला 1 मोल corresponds to 2 फॅराडे. therefore 1 मोल NaClO4 corresponds to 2 फॅराडे. पण प्रश्न आहे 0.5 मोल NaClO4 चा. 0.5 मोल NaClO4. this will corresponds to how much Faraday? हा क्वेश्चन मार्क काढायचा आहे तुला. बघ रे, जर 1 ला 2, 0.5 ला किती? 1 ला 2 का बरं? हे बघितलं 2 चा फरक आहे. ठीक आहे, 1 ला 2 तर 0.5 ला किती? बघ रे, हे अर्ध झालं, हे पण अर्ध होईल. हे आन्सर येणार आहे 1 फॅराडे. आन्सर विल बी 1 फॅराडे.
Okay, simple question. Go with next. The quantity of electricity in Faradays required to reduce 1.23 gram of nitrobenzene to aniline is. नायट्रोबेन्झिनचं कन्व्हर्जन करायचं ॲनिलीनमध्ये, नायट्रोबेन्झिनचं मास दिलं आहे 1.23 ग्राम, तर आपल्याला किती फॅराडे इलेक्ट्रिसिटी लागेल असा प्रश्न आहे. तर बघा नायट्रोबेन्झिन ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. नायट्रोबेन्झिन, बेन्झिन रिंगला नायट्रो ग्रुप लावायचा आहे, नायट्रोबेन्झिन. ओके, नाव I have to prepare this aniline. नायट्रोबेन्झिनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? ॲनिलीन मध्ये करायचं आहे. मला सांगा आता NO2 ग्रुपचं कन्व्हर्जन NH2 मध्ये व्हायलं, NO2चं कन्व्हर्जन NH2 मध्ये व्हायलं, कॅन आय कॉल इट ॲज रिडक्शन? ओके, लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणलं तरी रिडक्शन, किंवा गेन ऑफ हायड्रोजन म्हणलं तरी ही रिडक्शन रिॲक्शन व्हायली. पण रिडक्शन कसं करायचं आपल्याला? विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी करायचं आहे. सो आय कॅन से इट ॲज इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. सो कंप्लीट रिॲक्शन इज लाईक दिस, 6H प्लस 6 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनची रिॲक्शन आहे. आता ही रिॲक्शन माहिती असल्याशिवाय या क्वेश्चनला तुम्ही टच करू शकत नाही. ठीक आहे, नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. ही रिॲक्शन ज्याला माहिती आहे त्याला प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे, आता बघा दुसरे प्रोडक्ट प्लस 2 वॉटर. कसं तयार झालेलं आहे वॉटर? बघा इथले हे 2 ऑक्सिजन आणि इथले 4 हायड्रोजन, 2 वॉटर. कारण या 6 पैकी 2 हायड्रोजन तर इथे NH2 मध्ये वापरले गेले ना, मान्य आहे? आता बघा 1 मोल नायट्रोबेन्झिनला मी शॉर्टमध्ये NB लिहितो. 1 मोल नायट्रोबेन्झिन करस्पॉन्ड्स टू, मला सांगा किती मोल इलेक्ट्रॉन दिसत आहेत तुला रे? 6 मोल इलेक्ट्रॉन. 1 मोल नायट्रोबेन्झिन करस्पॉन्ड्स टू 6 मोल इलेक्ट्रॉन मीन्स 6 फॅराडे. मान्य? नाउ 1 मोल नायट्रोबेन्झिनचं मास काढूत आपण. नायट्रोबेन्झिनला साध्या भाषेत असं लिहिता येईल रे, C6H5NO2. बघ रे, याचं मोलार मास फाइंड कर. 6 कार्बन 12 × 6 प्लस 5 हायड्रोजन 1 × 5 प्लस नायट्रोजन 14 प्लस 2 × 16. काढता येतं ना सगळ्यांना? मॉलिक्युलर वेट काढता येतं, मोलार मास काढता येतं. ठीक आहे, हे सगळं ॲड जर केलं हे आन्सर येतं 123 ग्राम. हाऊ मच? 123 ग्राम. सो 1 मोल ऑफ नायट्रोबेन्झिन मीन्स 123 ग्राम. नायट्रोबेन्झिन करस्पॉन्ड्स टू 6 फॅराडे. करस्पॉन्ड्स टू 6 फॅराडे. लक्षात येतंय? आता बघा क्वेश्चन मध्ये ॲनिलीनचं मास, सॉरी नायट्रोबेन्झिनचं मास किती दिलंय? 1.23 ग्राम. 1.23 ग्राम नायट्रोबेन्झिन. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा रे. 123 ग्राम ऑफ नायट्रोबेन्झिन रिक्वायर 6 फॅराडे. 1.23 ग्राम नायट्रोबेन्झिन विल रिक्वायर हाऊ मच? हे 100 टाइम्स कमी झालंय, हे 100 टाइम्स कमी झालं, हे देखील 100 टाइम्स कमी होईल. दॅट्स वाय युअर आन्सर विल बी 0.06 फॅराडे. मान्य आहे का सगळ्यांना? किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये पण आन्सर तुम्हाला किती मिळून जाईल? 0.06 फॅराडे. तर दोन्ही प्रश्न हे फॅराडे कॅल्क्युलेशनचेच होते. ठीक आहे का? ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी नायट्रोबेन्झिनचं मोलार मास 123 काढलं इकडं. ओके, नोट करा फटाफट. गो विथ नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए स्टेडी करंट ऑफ 15 ampere is passed through an aqueous solution of copper sulfate, how many minutes it will take to deposit 0.25 mole of copper at cathode assuming 100% efficiency? तर हा प्रश्न घेण्याचं कारण असं आहे, 2 गोष्टी नव्या दिसत आहेत. मोल एक दिसतंय, डिपॉझिशन मोलमध्ये दिलंय, आणि दुसरा एक टर्म दिसतोय इथं 100% करंट इफिशियन्सी. सॉरी, 100% करंट इफिशियन्सी. तर अगोदर करंट इफिशियन्सी बद्दल सांगतोय मी. ठीक आहे, करंट इफिशियन्सी म्हणजे काय असतं? ठीक आहे, समजा एक सोल्युशन आहे, त्या सोल्युशनमध्ये मी 100 एम्पियर करंट पास केलं. मी सोल्युशनमध्ये 100 एम्पियर करंट पास केलं, पण सोल्युशनला मिळालं फक्त 70 एम्पियर. मी 100 एम्पियर पास केलं होतं, पण सोल्युशनला मिळालं किती? फक्त 70 एम्पियर. व्हॉट अबाउट 30 एम्पियर? देन 30 एम्पियर हे करंट डुप्लिकेट होतं.
30 एम्पियर हे करंट कसं होतं, डुप्लिकेट होतं, म्हणून ते सोल्युशनपर्यंत गेलेलंच नाही असा त्याचा अर्थ होतो. तर इथं करंट इफिशियन्सी किती झाली, 70%. आपण जे करंट पास करतोय आणि सोल्युशन जे करंट रिसीव्ह करतंय याच्याशी कनेक्टेड टर्म म्हणजे करंट इफिशियन्सी. आता समजा करंट इफिशियन्सी 100% आहे, याचा अर्थ काय असेल, तुम्ही सोल्युशनला 100 एम्पियर करंट पास करताय आणि सोल्युशन एक्झॅक्टली 100 एम्पियर रिसीव्ह करतंय, याला काय म्हणायचं, करंट इफिशियन्सी 100%. करंट इफिशियन्सी 50%. सांगा याचा अर्थ काय, मी सोल्युशनला जर 100 एम्पियर करंट पास केलं, सोल्युशनपर्यंत किती पोहोचणार आहे, 50 एम्पियर पोहोचणार आहे. लक्षात येते का तुमच्या, जेवढं पर्सेंटेज करंट इफिशियन्सी असते तेवढं पर्सेंटेजच करंट सोल्युशनला पोहोचत असतं. तुम्ही वाटलं तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा इथं लिहितोय मी, पर्सेंटेज करंट इफिशियन्सी इक्वल टू, नोट करून ठेवा हे कुठं तरी, पर्सेंटेज करंट इफिशियन्सी इक्वल टू करंट received by the solution divided by current passed in the solution. आणि महत्वाची आणखी एक गोष्ट, तुम्हाला हा जो न्यूमरेटर आहे ना, सोल्युशननं रिसीव्ह केलेलं करंट, हेच फॅरेडेच्या लॉसाठी वापरायचं असतं. म्हणजे आपल्याला लॉमध्ये हे वापरायचं असतं, सोल्युशनलाच पोहोचलेलं करंट धरावं लागेल ना, का पास केलेलं, पोहोचलेलं, सोल्युशनला नेमकं किती पोहोचलंय, सोल्युशनला किती पोहोचतं याच्यावरती सगळी कॅल्क्युलेशन बेस्ड असतील. तर तुम्हाला हे दिलेलं असतं, हे दिलेलं असतं, हे पण दिलेलं असतं, ठीक आहे का. तर तुम्हाला हे काढायचं असतं, करंट रिसिव्ड बाय द सोल्युशन. या क्वेश्चन पुरतं पण बघा वाटलं तर, हे तुम्हाला 100 दिले, हे तुम्हाला 100 दिले, मान्य. करंट पास्ड इन द सोल्युशन हे 15 दिले इंटू 100, ही काढा बरं किती येईल, 15च येईल ना, किती येईल रे, 15च येईल. म्हणून आपण या क्वेश्चन पुरतं या करंट इफिशियन्सीला इग्नोर केलं तरी चालेल, कारण दिलेलं करंट आणि आपण काढलेलं करंट हे सेमच येत आहे, ठीक आहे का. म्हणजे थोडक्यात अर्थ असं लक्षात घ्या, whenever there is 100% current efficiency that will not affect on our calculation. किंवा आतापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन सॉल्व केले ना करंट असणारे, त्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये करंट इफिशियन्सी किती होते रे, 100%च होती. किती होती, 100%च होती. म्हणून आपल्याला त्या करंट इफिशियन्सीचा विचार आतापर्यंत करावा लागला नाही. पण लक्षात घ्या, याच क्वेश्चन मध्ये जर मी असं म्हणलं असतं 50% करंट इफिशियन्सी, क्वेश्चन खूप वेगळा झाला असता. आता मला हे 50 घ्यावं लागलं असतं आणि आता हा क्वेश्चन मार्क सॉल्व करून बघावा लागला असता, तो आला असता 7.5. किती आला असता, 7.5. आणि फर्दर कॅल्क्युलेशन मध्ये मी किती करंट वापरलं असतं, 15 नसतं वापरलं, किती वापरलं असतं, 7.5. तर तुम्ही एक काम करा, करंट इफिशियन्सी असणारा जर क्वेश्चन दिसला ना, हा फॉर्म्युला लगेच रिकॉल करा. या फॉर्म्युल्यामधला लक्षात ठेवा, तुम्हाला हा न्यूमरेटर फाइंड आउट करायचा आहे. करंट इफिशियन्सी असणारा जर क्वेश्चन आला ना, हा न्यूमरेटर फाइंड करायचा आहे. आणि हा न्यूमरेटर म्हणजेच आपला आय. फॅरेडेच्या लॉ मध्ये जिथं जिथं आय आहे ना, ते आय म्हणजे हा न्यूमरेटर आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतो. या क्वेश्चन मध्ये या करंट इफिशियन्सीचा काहीच परिणाम होणार नाही, कारण हे किती दिलेलं आहे तुला, 100% दिलेलं आहे. हे जर अदर दॅन 100% दिलं असतं, मला अगोदर हे फॉर्म्युल्यामध्ये टाकावं लागलं असतं, न्यूमरेटर काढावं लागलं असता, तिथून आय मिळालं असतं, ते आय मग नंतर मी फॅरेडेच्या लॉमध्ये वापरलं असतं. मला काय म्हणायचं, पोहोचलं तुमच्यापर्यंत, ठीक आहे. नोट करून घ्या हा फॉर्म्युला, ठीक आहे. बघा हे 50 एक्झाम्पल म्हणून सांगितलं होतं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा चला आता येतो मी आपल्या ॲक्च्युअल कॅल्क्युलेशनकडे. क्वेश्चन असा आहे की किती मिनिट लागेल, टाईम काढायचा आहे. नक्कीच हा या फॉर्म्युल्यावरती बेस्ड क्वेश्चन आहे. W इक्वल टू EIT अपॉन 96,500. पण अडचण अशी आहे, आपल्याला वेट दिलेलं नाही, आपल्याला मोल दिलेत. काही अडचण नाही, तुला मोल पासून वेट पर्यंत जाता येतं ना रे. वेट पासून मोल काढताना तू काय करतो, मॉलिक्युलर वेटने डिवाइड करतो. मला सांग मग, मोल पासून वेट कसं काढशील तू, मॉलिक्युलर वेटनं मल्टिप्लाय करशील. तर या डब्ल्यूच्या जागी मी लिहिणार आहे 0.25 इंटू 63.5. लक्षात येतं का रे,
1 मोल कॉपर म्हणजे 63.5 ग्राम असतं, पण 0.25 मोल कॉपर आहे म्हणून मला 0.25 ला 63.5 न मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वॅलंट वेट. ठीक आहे, चला बोला. कॉपर सल्फेट आहे, कॉपर प्लस 2 असेल म्हणून 63.5 डिवायडेड बाय 2. ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय ऑक्सिडेशन स्टेट. 15च घ्यायचे मी सांगितलं, कारण करंट इफिशियन्सी किती आहे? 100% आहे. टाइम काढायचा आहे आपल्याला, टाइम काढायचा आहे डिवायडेड बाय 96500. ठीक आहे, आता बघा हे 63.5 कट झालं, हे कट होतं. ठीक आहे, या 2 ला तिकडे शिफ्ट करू शकता, 96500 ला शिफ्ट करू शकता. देअरफॉर टी इक्वल्स टू 0.25 इंटू 2 इंटू 96500 आणि 15 जाणार आहे डिनॉमिनेटरमध्ये. आता महत्त्वाची गोष्ट, इथून जे टाइम तुम्हाला मिळणार आहे या टाइमचं युनिट काय असेल रे? फॅरेडेच्या लॉमध्ये टाइम ऑलवेज इन सेकंड. हे कशात उत्तर मिळेल तुला? इन सेकंड. कशात मिळेल? इन सेकंड. पण प्रश्न बघ, हाऊ मेनी मिनिट्स म्हणलंय त्याने. मग मला पुढे कॅल्क्युलेशन परफॉर्म करावं लागेल. टी इक्वल्स टू 0.25 इंटू 2 इंटू 96500 डिवायडेड बाय 15 आणि परत एकदा डिवायडेड बाय 60. सेकंदचं मिनिट करावं लागेल ना. सेकंडचं मिनिट कसं करतो रे तू? 60 न डिवाइड करतो. आता हे कॅल्क्युलेशन जर तू परफॉर्म केलं, तुझं उत्तर येतं 53.6 मिनिट्स. 53.6 मिनिट्स. ठीक आहे का? 53.6 मिनिट. लक्षात आलं का? फायनल आन्सर विल बी 53.6 मिनिट. ओके, चला गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. 4 moles of electrons were transferred from anode to cathode in an experiment on electrolysis of water. The total volume of 2 gases, dry and STP, produced will be. ठीक आहे, आपण पाहिलंय बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या लिबरेशनच्या रिॲक्शन्स, त्याच्याशी कनेक्टेड क्वेश्चन आहे. बघा आता 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन गिविंग H2 गॅस, ही हायड्रोजनच्या लिबरेशनची रिॲक्शन आहे, मान्य. 4OH मायनस गिविंग 2H2O प्लस O2 गॅस. तुम्हाला लक्षात ठेवा म्हणलंय मी तेव्हाच, या दोन्ही रिॲक्शन प्लस 4 इलेक्ट्रॉन. मान्य आहे सगळ्यांना? आता बघा 2 फॅराडे, 2 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅराडे. हे 1 मोल दिसतंय बघ रे, इथं कोएफिशियंट बघ किती आहे? 1 मोल. पण क्वेश्चनमध्ये म्हणलंय 4 मोल इलेक्ट्रॉन. किती म्हणलंय? 4 मोल इलेक्ट्रॉन. 4 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 4 फॅराडे. किंवा वाटलं तर तुला असं कन्फ्युजन होईल ना, मी इथं 4 आणतो, मी याला 2 न मल्टिप्लाय करतो. या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केला असं लिहिता येईल मला. कळते का आता? 4 मोल इलेक्ट्रॉन्स म्हणल्यामुळे आपण 4 आणले 2 न मल्टिप्लाय करून. आता 4 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 4 फॅराडे, तेव्हा हे 2 मोल. मला सांगा आता, क्वेश्चन व्हॉल्यूमचा आहे. 2 मोल गॅसचं व्हॉल्यूम अंडर STP किती रे? 2 मोल. किती? 2 इंटू 22.4 लिटर. इट इज 44.8 लिटर. 44.8 लिटर. म्हणजे हायड्रोजन किती लिबरेट होणार आहे? 44.8 लिटर. आता जाऊ ऑक्सिजनकडे. काय म्हणते ही रिॲक्शन? 1 मोल ऑक्सिजन बघ रे, O2चा कोएफिशियंट बघ, हे बघ इथं बघ. 1 मोल ऑक्सिजन, 1 मोल ऑक्सिजनला 4 मोल इलेक्ट्रॉन लागत आहेत. ठीक आहे, मी लिहितो खाली. 1 मोल O2 करस्पॉन्ड्स टू 4 फॅराडे. बघ ना, 1 मोल ऑक्सिजन आहे, 4 मोल इलेक्ट्रॉन लागतात. 1 मोल ऑक्सिजन 4 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 4 फॅराडे. मान्य आहे? आता बघा 1 मोल आपल्याला 4 मोल इलेक्ट्रॉनच ठेवायचे होते, त्यामुळे आपण त्याच्यात काही बदल केलेला नाही. ऑलरेडी इथं 4च होतं, इथं ऑलरेडी 2 होतं म्हणून 2 न मल्टिप्लाय करावं लागलं. इथं काही मल्टिप्लिकेशन वगैरे करण्याची गरज नाही. मला सांगा आता 1 मोल O2चं व्हॉल्यूम किती रे? 22.4 लिटर अंडर STP. ठीक आहे का? झालं. आता शेवटचं कॅल्क्युलेशन. देअरफॉर टोटल व्हॉल्यूम इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन प्लस व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. क्वेश्चनच तसा आहे. आपल्याला जर म्हणलं असतं की हायड्रोजनचं व्हॉल्यूम सांगा, 44.8 आलं असतं. ऑक्सिजनचं व्हॉल्यूम सांगा, 22.4 लिटर आलं असतं. पण त्यांनी काय म्हणलंय? द टोटल व्हॉल्यूम ऑफ 2 गॅसेस. म्हणून मी दोन्हीची बेरीज करतो. व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन 44.8 लिटर्स, व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन 22.4 लिटर्स. हे ॲडिशन करा, हे येतं
67.2 लिटर. किती येतं? 67.2 लिटर. दिस इज युअर फायनल आन्सर. ही स्टेप महत्वाची. क्वेश्चनमध्ये 4 मोल इलेक्ट्रॉन दिले होते म्हणून मी इथे 4 आणले, 2 न मल्टिप्लाय केलं, तिथून 2 मोल हायड्रोजन तयार झाला, 2 मोलचं 44.8 लिटर. इथं ऑलरेडी 4 मोल इलेक्ट्रॉन येतात. या दोन्ही रिॲक्शन इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटरमध्ये झालेल्या आहेत. पहा तुझ्या नोटबुकमध्ये ऑलरेडी या रिॲक्शन असतील. तेव्हा मी म्हणलं होतं या रिॲक्शनमुळे मला इथं पुढे लागतात. कुठं लागतात? फॅराडेज लॉजमध्ये लागतात. लागल्यात त्या रिॲक्शन. ठीक आहे का? फेमस क्वेश्चन आहे हा फॅराडेच्या लॉचा. नोट करा दोन्ही क्वेश्चन. पहा आता पुढचा क्वेश्चन. 1 लिटर ऑफ 1 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन इज इलेक्ट्रोलाइज्ड. 1 लिटर 1 मोलार कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे, त्याचं इलेक्ट्रोलिसिस करण्यात आलं. आफ्टर पासिंग 2 फॅराडे इलेक्ट्रिसिटी मोलॅरिटी ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन इज. अर्थ बघा, लक्षात घ्या क्वेश्चनचा, की जर समजा 1 मोलार कॉपर सल्फेट सोल्युशन मधून जर मी 2 फॅराडे इलेक्ट्रिसिटी पास केली, इलेक्ट्रिसिटी पास झाल्यानंतर मोलॅरिटी काय असेल कॉपर सल्फेटची. ठीक आहे का? बघा सिंपल क्वेश्चन आहे. काय करायचं सांगतो मी. फाइंड करतो अगोदर मोल्स ऑफ कॉपर +2. कॉपर सल्फेट मधलं इलेक्ट्रोलिसिस, त्यामधला कामाचा भाग कॉपर +2च ना. कॉपर सल्फेटमध्ये कॉपर +2 असतो. हाऊ टू फाइंड रे मोल्स? मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम इन लिटर. मान्य आहे. मोलॅरिटी बघा किती दिली आहे? 1. व्हॉल्यूम किती दिलंय? 1. सो 1. सो मोल्स ऑफ कॉपर +2 इनिशियल. हे मोल्स काढले मी सुरुवातीचे, बिफोर पासिंग इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. आता बघा मी रिॲक्शनची हेल्प घेणार आहे. कॉपर +2 इलेक्ट्रॉन गिविंग कॉपर. दिस इज द रिॲक्शन. ठीक आहे का? इथं आपण आता काय करू? मोल्सला एंटर करू. इनिशियल मोल्स आणि फायनल मोल्स. इनिशियल मोल्स आणि फायनल मोल्स. चला बघा, कॉपर +2 चे इनिशियल मोल्स आपण आताच काढले. किती आहेत? 1. ठीक आहे ना. आपल्याला फायनल मोलॅरिटी काढायची आहे. मोलॅरिटी काढण्यासाठी मोल लागतात ना, म्हणजे आपल्याला हे काढायचंय, हे काढायचंय. आता बघा, 1 इनिशियल मोल आहे. मला सांगा 1 मोल कॉपर +2 ला किती फॅराडेची गरज आहे? 2 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅराडेच ना. 1 मोल कॉपर आयन साठी 2 फॅराडेची गरज आहे. आणि एक्झॅक्टली किती पास झालंय बघा फॅराडे. इथे दिलंय हाऊ मच? 2 फॅराडे. म्हणजे टोटल 1 मोल कॉपर आयन्स गायब होऊन जातील ना टुवर्ड्स कॅथोड, कारण त्यांना गरज होती 2 फॅराडेची. आणि पास किती केलंय सोल्युशन मध्ये? 2 फॅराडे पास केलंय. म्हणून शेवटी कॉपर +2 आयन्स सोल्युशन मध्ये राहणार नाहीत, उरणारच नाहीत. सगळेच्या सगळे कॉपर +2 कॅथोडवर जाऊन डिपॉझिट होऊन जातील. का? तर त्यांना 2 फॅराडेची गरज होती. आणि आपण किती पास केलेले आहेत? एक्झॅक्टली 2 फॅराडे पास केलेत. म्हणून फायनल मोल्स किती झाले रे? 0 झाले. ॲज द फायनल मोल्स आर 0, देअरफॉर फायनल मोलॅरिटी विल बी इक्वल टू 0. लक्षात आलं का सगळ्यांच्या? क्वेश्चन थोडासा ट्रिकी झाला असता जर त्यांनी इन प्लेस ऑफ 2 फॅराडे 1 फॅराडे दिलं असतं. तर समजा हे 1 फॅराडे दिलं असतं, आता काय आलं असतं उत्तर ते पण सांगतो. 1 मोल कॉपर आयनला 2 फॅराडेची गरज आहे, पण आपण जर 1च फॅराडे पास केला असता तर 1 मोल कॉपर आयन गायब झाले नसते. त्यापैकी अर्धेच फक्त कॅथोडवर जाऊन डिपॉझिट झाले असते. सोल्युशनमध्ये अर्धे कॉपर आयन राहिले असते ना, हाफ मोल राहिलं असतं. हे हाफ मोल राहिलं असतं फायनल मोल. हे हाफ राहिल्यामुळं फायनल मोलॅरिटी पण किती झाली असती? हाफच झाली असती. कारण सोल्युशनचं व्हॉल्यूम तर किती दिलेलं आहे? 1 लिटर दिलेलं आहे. वेन व्हॉल्यूम इज 1 लिटर, मोल्स अँड मोलॅरिटी बोथ आर सेम. मान्य आहे का सगळ्यांना? इथं 2 फॅराडे पास केलंय म्हणून हा क्वेश्चन इझी झालाय. उत्तर काय आलं? 0. का 0 यायला? लक्षात आलं? 2 फॅराडे चार्जेस लागत असतो 1 मोल कॉपर आयनला, आणि आपण एक्झॅक्टली 1 मोल कॉपर आयनला 2 फॅराडेच पास केला. त्यामुळे शेवटी सोल्युशनमध्ये कॉपर आयन उरतच नाहीत. फायनल मोल्स किती झाले? 0. फायनल मोलॅरिटी 0. ओके, चला पुढे जाऊ. 29th क्वेश्चन. The cost of production of X liter hydrogen, certain volume of hydrogen is capital X rupees, then cost to produce same volume म्हणजे X liter volume of oxygen will be. प्रश्न साधा आहे. समजा
एक्सच्या जागी काहीतरी व्हॅल्यू टाकू आपण. 2 लिटर हायड्रोजन तयार करण्यासाठी जर एक्स रुपये लागत असतील, 2 लिटर ऑक्सिजनला किती रुपये लागतील? लक्षात आलं का? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं व्हॉल्यूम सेम ठेवलंय. जर हायड्रोजनसाठीची कॉस्ट कॅपिटल एक्स रुपीज असेल, ऑक्सिजनची कॉस्ट किती असेल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर बघा, 1 मोल हायड्रोजन आपल्याला माहिती आहे किती फॅराडेमधून जनरेट होत असतो? 2 फॅराडे. रिॲक्शन माहिती आहे ना हायड्रोजन लिबरेशनची. 1 मोल हायड्रोजन रिक्वायर्स 2 फॅराडे. 1 मोल ऑक्सिजन रिक्वायर्स हाऊ मच? 4 फॅराडे. आपल्याला माहिती आहे मोल आणि व्हॉल्यूम कसे असतात रे? डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. म्हणजे मी मोलच्या जागी व्हॉल्यूम जरी घेतलं तरी चालतं. ठीक आहे. बघा आता 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. मान्य? 22.4 लिटर. 1 मोल म्हणजे परत 22.4 लिटर. आता तुमच्या लक्षात येईल. समजा हे जे स्मॉल एक्स क्वेश्चनमध्ये दिलंय ना ते 22.4 लिटर आहे. तुमच्या लक्षात येईल. आता बघा, आता 22.4 लिटर हायड्रोजन तयार करण्यासाठी 2 फॅराडे लागतात. पण 22.4 लिटरच ऑक्सिजन तयार करायचं आहे, त्याला किती फॅराडे लागतात? 4 फॅराडे लागतात. म्हणजे मला सांगा कोणाचं प्रोडक्शन सोपं आहे? इन टर्म्स ऑफ फॅराडे कोणता गॅस इझिली प्रोड्यूस केला जाऊ शकतो? हायड्रोजन. कारण एका मोल हायड्रोजनला फक्त 2 फॅराडे लागतात. 22.4 लिटरला फक्त 2 फॅराडे लागतात. पण सेम 22.4 लिटर ऑक्सिजनला 4 फॅराडे लागतात. क्लिअर कट म्हणता येईल का? ऑक्सिजन प्रोडक्शनची कॉस्ट ही हायड्रोजनच्या डबल असेल. कारण बघा फॅराडे डबल आहेत ना. मी जर याला कॅपिटल एक्स रुपीज म्हणलं, 4 फॅराडे 2x रुपीज होईल का नाही? अरे लक्षात येते का तुमच्या? या 2 फॅराडेची कॉस्ट जर मी कॅपिटल एक्स रुपीज म्हणली, 4 फॅराडेची किती होईल रे? 2x रुपीज. सो युअर आन्सर इज 2x रुपीज. का असं होतंय? कारण व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन लिबरेटेड इज ट्वाइस द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन बाय सेम फॅराडे. सेम फॅराडेमधून. ठीक आहे का? हायड्रोजनचं प्रोडक्शन कधी इझी असतं, ऑक्सिजनचं प्रोडक्शन कधी डिफिकल्ट असतं. कारण ऑक्सिजनच्या प्रोडक्शनमध्ये फॅराडे जास्त लागतात. म्हणून कॉस्ट हायड्रोजनपेक्षा कशी व्हायली? दुप्पट व्हायली. ठीक आहे का? आलं का लक्षात? नोट करून घ्या. पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन परत हा पैशाचा आहे. ठीक आहे. प्रिव्हियस क्वेश्चन पण पैशाचा होता, हा पण पैशाचा आहे. पैसे म्हणलं की महत्त्वाचा प्रश्न आहे. हा सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल. ठीक आहे. बघा प्रश्न असा आहे, द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ 10 ग्राम मॅग्नेशियम इज 20 रुपीज. 10 ग्राम मॅग्नेशियम प्रोडक्शनची कॉस्ट किती आहे? 20 रुपये. द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ 40 ग्राम ॲल्युमिनियम इज. हा क्वेश्चन वाचता क्षणी वाटतं इथं इलेक्ट्रोलिसिसचा काय वापर? विदाउट फॅराडेज लॉ हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकत नाही. ठीक आहे ना? बघा एखादा शहाणा असा करेल, 10 ग्रामला 20 रुपये, 10 ग्रामला 20 रुपये, तर 40 ग्रामला किती? 10. हे 4 पट झालं, हे 4 पट 80 रुपीज. वरतोंड करायचं ना 80 रुपये म्हणायचं? बिलकुल नाही. हे टोटली चुकीचं आहे. ठीक आहे का? याला फॅराडेचा वापर करूनच सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे. कसं बघा, सिंपल क्वेश्चन आहे, थोडासा विचार करा फक्त. मॅग्नेशियम प्रोडक्शनची रिॲक्शन कशी राहते? Mg+2 इलेक्ट्रॉन गिविंग Mg. दिस इज मॅग्नेशियम प्रोडक्शन रिॲक्शन. ठीक आहे. मॅग्नेशियम प्रोडक्शन रिॲक्शन. ठीक आहे. ही रिॲक्शन काय म्हणते बघा, 2 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅराडे. मान्य? मॅग्नेशियम किती तयार व्हायला इथं? 1 मोल. 1 मोल मॅग्नेशियम म्हणजे 12 ग्राम. लिहू का डायरेक्ट? कळलं ना? 1 मोल मॅग्नेशियम म्हणजे किती रे? 12 ग्राम. ओ सॉरी, आय एम सॉरी. 1 मोल मॅग्नेशियम म्हणजे 24 ग्राम. ॲटोमिक मास घ्यावं लागेल ना, ग्राम ॲटोमिक मास. 1 मोल मॅग्नेशियम मीन्स 24 ग्राम. 2 फॅराडेमधून 24 ग्राम मॅग्नेशियम तयार करता येतो. पण आपल्याला तयार करायचा 10 ग्राम मॅग्नेशियम. तर इथले फॅराडेज कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू आपण. तर हे किती येईल? 20. हे बघा 10 × 2 20/24 फॅराडे. म्हणजेच हे किती येतं? 5/6 फॅराडे. हा क्वेश्चन मार्क किती येतो रे? 5/6 फॅराडे. तर 10 ग्राम मॅग्नेशियम प्रोड्यूस करण्यासाठी 5/6 फॅराडे लागतात. आता बघा कॉस्ट जी काही लागलेली असेल ती इलेक्ट्रिसिटीसाठीच लागली असेल ना. मॅग्नेशियम तयार करण्याची कॉस्ट म्हणजे कशाची कॉस्ट रे? इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट. बघा 10 ग्राम मॅग्नेशियम तयार करण्यासाठी 20 रुपये लागले. म्हणजे मी डायरेक्टली म्हणू शकतो 5/6 फॅराडे करस्पॉन्ड्स टू
20 रुपीज. 10 ग्राम मॅग्नेशियमची कॉस्ट 20 रुपये, पण 10 ग्राम मॅग्नेशियम म्हणजे 5/6 फॅराडे, म्हणून 5/6 फॅराडे 20 रुपये. कळलं? सो देअरफॉर 5 फॅराडे करस्पॉन्ड्स टू 20 into 6 रुपीज. हे क्रॉस मल्टिप्लाय केलं, देअरफॉर 1 फॅराडे करस्पॉन्ड्स टू, एका फॅराडेची किंमत काढू आपण. बघा हे तिकडं न्या परत, 24 रुपीज. एका फॅराडेची कॉस्ट किती आली रे? 24 रुपये आली. कळलं का सगळ्यांना? कसं? 5/6 फॅराडे टू 20 रुपीज, क्रॉस मल्टिप्लाय केलं मी. ओके, 1 फॅराडेची कॉस्ट किती आली? 24 रुपये आली. आता या 1 फॅराडेच्या व्हॅल्यूचा वापर ॲल्युमिनियमचा आन्सर काढण्यामध्ये आपण करणार आहोत. आता बघा ॲल्युमिनियमची रिॲक्शन, Al + 3 इलेक्ट्रॉन गिव्हिंग Al. हे माहितीच पाहिजे, ॲल्युमिनियमचा चार्ज वगैरे आता माहिती झालंय ना आपल्याला, एवढे क्वेश्चन बघितले आपण. ओके, नाउ व्हॉट दिस रिॲक्शन टेल्स अस? 3 moles इलेक्ट्रॉन मीन्स 3 फॅराडे करस्पॉन्ड्स टू 1 mole ॲल्युमिनियम. 1 mole ॲल्युमिनियमचं मास किती रे? त्याचं ग्राम ॲटॉमिक मास 27 ग्राम. बघा इथं पुढे कोएफिशियंट 1 आहे ना, इथं हे 1 आहे ना. 3 फॅराडेमधून 27 ग्राम मान्य. पण आपल्याला प्रोड्यूस किती करायचं आहे? 40 ग्राम ॲल्युमिनियम. किती तयार करायचं आहे? 40 ग्राम ॲल्युमिनियम. 40 ग्राम ॲल्युमिनियम. तर हे फॅराडे किती लागतात ते काढावे लागेल. बघा कसं, क्रॉस मल्टिप्लाय करा. दिस विल बी 40 into 3/27. सो दिस विल बी हाऊ मच? 40 into 3/27. 9चं डिव्हिजन जातं, 40/9 एवढे फॅराडे. 40/9 फॅराडे. आता 40 ग्राम ॲल्युमिनियम प्रोडक्शनची कॉस्ट म्हणजे एवढ्या फॅराडेची कॉस्ट होईल ना. मग मी काय करतो? देअरफॉर कॉस्ट टू प्रोड्यूस 40 ग्राम ॲल्युमिनियम. 40 ग्राम ॲल्युमिनियम इक्वल्स टू 40/9. हे 40/9 फॅराडे आहेत, पण एका फॅराडेची किंमत किती आहे? 24 रुपीज. एवढं रुपीज. आता हे कॅल्क्युलेशन मला परफॉर्म करावं लागेल. बघा आता डिव्हिजन टाका, 3चं डिव्हिजन टाका. इथं 3 येईल, इथं 8 येईल. ठीक आहे ना. 3चं डिव्हिजन जर टाकलं, इथं 3 येईल, इथं 8 येईल. आता हे 8 आणि इकडे 40चं मल्टिप्लिकेशन करा, 320/3. सो दिस विल बी 106.6 रुपीज. किती उत्तर यायला रे? 106.6 रुपये. 106.6 रुपये. लक्षात आला का क्वेश्चन? मी काय केलं बघा, 10 ग्राम मॅग्नेशियमची कॉस्ट दिलेली होती, तर 10 ग्रामच्या अगोदर फॅराडे फाइंड केले. 5/6 फॅराडे आलं, तर त्याचे 20 रुपये झाले. एका फॅराडेची किंमत काढली 24, आणि 20 ग्राम ॲल्युमिनियमला, सॉरी 40 ग्राम ॲल्युमिनियमला किती फॅराडे लागतात ते फाइंड केलं, आणि त्या फॅराडेची परत किंमत काढली. ती झाली 40 ग्राम ॲल्युमिनियमची कॉस्ट किती झाली? 106.6 रुपीज. ठीक आहे. सो दिस एंड्स आवर डिस्कशन ऑफ सेक्शन सेकंड. इलेक्ट्रोलिटिक सेल हा सेक्शन संपलाय, पूर्ण झाला हा सेक्शन. ठीक आहे. अपकमिंग संडेच्या टेस्टमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकचे 20 क्वेश्चन्स असणार आहेत, आणि ते 20 क्वेश्चन, ऑल 20 क्वेश्चन आय एम गोइंग टू गिव्ह फ्रॉम इलेक्ट्रोलिटिक सेल, गॅल्व्हॅनिक सेल नाही. जेव्हा कंप्लीट टॉपिक होईल तेव्हा गॅल्व्हॅनिक सेलचे पण क्वेश्चन मी टाकेन एक्झाममध्ये. पण हे तुमचं परफेक्ट झालं पाहिजे, म्हणून अपकमिंग संडेला जी टेस्ट असेल त्याचे फक्त 20 क्वेश्चन्स असणार आहेत इलेक्ट्रोलिटिक सेलचे. बाकी अल्कोहोल, फिनॉल, इतर हा जो टॉपिक चालू आहे त्याचे 25 क्वेश्चन्स असतील. आणि ऑल द 20 क्वेश्चन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री दे विल बिलॉंग टू विच सेक्शन? इलेक्ट्रोलिटिक सेल. उद्याच्या क्लासमध्ये आपण आता सुरुवात करणार आहोत सेक्शन 3 ला, विच इज कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. ओके. तर सगळे क्वेश्चन्स तुम्ही एकदा व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. डीपीपीचं सोल्युशन देखील तुम्हाला मिळालेलं आहे. त्या सोल्युशनमध्ये काही बारीक चुका झालेल्या असू शकतात गुणाकार भागाकाराच्या, तर त्या तुम्ही इग्नोर करा. तुमचं जे आन्सर येतं ते तिथं कन्सिडर करा. ओके. चला, थँक्यू.